अचानक एक गोय केला आणि ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची. पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं. त्याचं ऑफिस सुद्धा सापडा नव्हा. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला लागा ना. जवळपास रात्री 12-1 वाजला होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनेला, त्याचं काहीतरी सांगायचं नाही, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला? तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला? त्याला काहीच नाही, हे खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापडलं. ही सत्य परिस्थिती. कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही. बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं जाणलं. आता कळलं मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही. आता लक्षात येईल. परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या आडमीला पाहिजे.